ठरलं तर मग या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अर्जुन सुभेदार निवासात परततो. मात्र यावेळी त्याच्यासोबत रविराज आणि प्रतिमा देखील आहेत. संपूर्ण सुभेदार कुटुंब एकत्र जमलेले असताना अर्जुन एक खळबळजनक घोषणा करतो. तो सांगतो की सिनियर आणि प्रतिमा आत्याच्या अपघातामागे जो मुख्य सूत्रधार होता तो आता सापडला आहे. जेव्हा प्रताप उत्सुकतेने विचारतो की तो माणूस नेमका कोण आहे, तेव्हा रविराज अत्यंत जड अंतकरणाने नाव घेतात, नागराज किल्लेदार. हे नाव ऐकताच सुभेदार कुटुंबाला मोठा धक्का बसतो. तर स्वतःच्या क्राईम पार्टनरचे नाव आल्यामुळे प्रियाची अक्षरशः पाचावर धारण बसते. दुसरीकडे नागराजच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरते. साक्षी जेव्हा फोनवर नागराजला अटक झाल्याची बातमी पाहते तेव्हा तिचेही धाबे दणाणतात. आपल्या विश्वासू साथीदाराचा असा अंत होईल याची तिने कल्पनाही केलेली नसते. नागराजने आपल्याच कुटुंबाचा घात केला हे सत्य पचवणे रविराजसाठी कठीण जाते. या धक्क्याने ते स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. सुभेदार कुटुंबातील सर्व सदस्य त्यांना बाहेरून विनवण्या करतात, पण रविराज कोणालाही दाद देत नाहीत. शेवटी जेव्हा सायली बाबा म्हणून हाक मारते तेव्हा मात्र रविराजच्या पितृत्वाचा बांध फुटतो. सायलीच्या एका हाकेसरशी ते तात्काळ दरवाजा उघडतात. या भावनिक क्षणाने प्रोमोचा शेवट होतो, जो बाप लेकीच्या नात्यातील ओलावा अधोरेखित करतो. या वळणावर आता नागराज आपल्या बचावासाठी काय नवी चाल खेळणार आणि प्रियाचे सत्य कधी समोर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.